नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाचं पुन्हा एकदा गिरिजा आणि त्याचबरोबर नुपूरने पुरा व्यासकटच इथे आता तिला एक्सपोज केलेलं असतं आणि त्यामुळे शेवटी चिडलेल्या कल्पनाने मात्र आता इकडे प्रियाची स्टोर रूममध्येच हाकलपट्टी केलेली असते. एवढंच नाही तर इकडे गिरिजा आणि नुपूरने प्रियाच थोबाडसुद्धा रंगवलेलं असतं. हे सगळं काही आपल्याला या आजच्या एपिसोडमध्ये पाहायचं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण इथे पाहतोय प्रिया ही बाहेरच असते. बरीच रात्र झालेली असते. तिला घरामध्ये कोणीही घेतलेलं नसतं आणि त्यामुळे आता इथे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. हे सुभेदार जे आहेत ना, ते काही केल्या त्यांना माझ्यावर दयाम्या अजिबातच येणार नाहीये. आता मला बहुतेक रात्र इथेच काढावी लागणार आहे. तेवढ्यातच आता तिच्या फोनवर एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो मीनाचा. मी आता मीना म्हणजेच कोण तर नुपूरची वहिनी म्हणजेच तुझ्या सोबतीने मालिकेमधली मीना. आणि तिचा आता फोन आल्यानंतर व्हिडिओ कॉल असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, आता ह्या मीना मला का बरं फोन केला असेल. आता फोन घेते आणि बाहेर त्याच गार्डनमध्ये झुल्यावर जाऊन बसत असते. हा बोल मीना वहिनी, आज मला कसा काय फोन केलायस? तुला माझी आठवण कशी काय आली? त्यावेळेला मीना म्हणत असते, काय प्रिया, काय झाले? तुझी अशी अवस्था कोणी आणि का केलेली आहे? बाई बाई बाई, हे सगळं काय आहे? असं मीना म्हणत असते. म्हणजे तुझ्याकडे बघून तर असं वाटते की नक्कीच काहीतरी घडले. बोल ना, काय झालेलं आहे? काही नाही ग, बस आपलं असंच नाही, काहीतरी झालेलं आहे. सांग ना, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तास वेळेला आता इकडे प्रिया म्हणते, पण तू सांग ना, तू बोल, कशासाठी फोन केला होतास? काही नाही अगं, मला तुझी जरा मदत पाहिजे होती. कशासाठी आणि कसली मदत? तेवढ्यातच आता नुपूर इथे मीनाच आणि प्रियाच बोलणं खिडकीतून ऐकते. त्याच वेळेला आता नुपूर लगेच मोबाईल ऑन करते आणि व्हिडिओ रेकॉर्डर चालू करत असते. आता इथे मीना म्हणत असते, अगं मला एक गोष्ट सांग, एखादा आजारी माणूस असेल तर त्याला ना एखादा काढा दिला तर त्याची स्मरणशक्ती जाईल किंवा त्याचं दुखणं आणखीनच वाढेल. याकरिता काही औषधं वगैरे आहे का? त्याच वेळेला प्रिया म्हणत असते, असं होय? मग सरळ सरळ सांग ना, तू कशी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना फार जास्त माहेर आहेस ना, म्हणून म्हटलं काही असेल तर तसं तू सांगू शकतेस. आता लगेचच प्रिया म्हणत असते, हो का आहे? हे एक जालीम उपाय आहे. कसला काढा बनवायचा? ती पूर्णा जी आहे ना म्हातारडी, त्या म्हातारीला मी असाच एक काढा दिला होता. ती आजारी होती तेव्हा. काय सांगतेस? कसला काढा आणि काय काय घालायचं त्यामध्ये? तेव्हा प्रिया म्हणत असते, त्या काड्यामध्ये ना हे बघ, इथे लवंग, त्याचबरोबर दालचिनी, तमालपत्र, तुळशीची पाने आणि त्याचबरोबर पाणी, अद्रक, हे सगळं काही घालायचं आणि त्याच्यानंतर आणखी 2-3 गोष्टी घालायच्या. काय 2-3 आहे ते सांग. त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे ना तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, म्हणजे त्यांनी तसं काही दाखवलं नाही. काय आणखी त्या काड्यामध्ये घातले तर? अच्छा, आणि हा काढा मी त्या म्हातारडीला पहिला दिला होता. मग मला सांग काय झालं? त्या म्हातारीचं काय झालं? काय आणखी दुखणं वाढलं ना? काय सांगतेस? पण मला एक गोष्ट सांग, तुझी ही अवस्था कशामुळे झाली? कशामुळे? काय? त्या सायलीमुळे. आणि तुला एक गोष्ट सांगू का? त्याच वेळेस ती म्हातारी गचकली असती, पण ती सायली नेहमीप्रमाणेच मांजरी सारखीच मध्ये आडवी येते ना. म्हणजे हो, त्या सायलीमुळेच ती म्हातारी पुन्हा वाचली. आणि तुला एवढंच? अगं पण तू त्या सायलीच काहीतरी करायचंच ना. त्या सायलीचा बंदोबस्त तू करू शकली नाहीस का? तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं बंदोबस्त काय? एकदा काय 4-4 वेळा करून झाला. तुला सांगू का, त्या सायलीला तर मी पूर्ण ढगात पाठवायची सुद्धा सोय केली होती. म्हणजे मला नाही समजलं. अगं म्हणजे मी तिला ना झिण्यावरून ढकलून दिलं होतं आणि झिण्यावरून ढकलून दिल्यानंतर जवळपास ती मेलीच असती. तिला तर रक्तसुद्धा नव्हतं. पण काय सांगायचं आता तुला? जाऊ दे, पुढचं काही सांगत नाहीये.
पण ती तरी सुद्धा वाचली. काय सांगतेस प्रिया? बापरे, पण आता काय चाललंय तिकडे? कसं काय म्हणजे तू अशी अवस्था आहे? हे काय हे सगळं त्या सायलीमुळे झाले, बाकी काही नाहीये. आता हे सगळं काही जे बोलणं आहे ना, ते नुपूरने सगळं काही व्हिडिओ शूट करून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं काही इथे आता प्रिया बोलून झाल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, बापरे, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात म्हणजे प्रिया, तुझ्या बाबतीत तर खूप काय काय झाले बाबा. आणि मला एक गोष्ट सांग, तुला कशाला हवाय तो काढा? असं प्रिया मीनाला विचारत असते. पाहिजे असंच पाहिजे म्हणून तर हवाय ना, असंच माझ्यासुद्धा कोणीतरी डोक्यावर बसलंय आणि म्हणूनच मला सुद्धा तो काढा हवाय. आता प्रिया म्हणत असते, हो का? बघ बघ, खूप जालीम उपाय ह्या सगळ्या गोष्टीचा. हो, पण तुला सांगू का, माझा तर काय त्यावेळेस उपयोग झाला नव्हता तो काढा देऊन, कारण ती सायलीना मध्ये तडखडली होती. अगं ती नेहमीच मांजरीसारखी येते, पण आता सुद्धा तसंच काहीच झालंय. काय सांगू, माझे दिवस ना हल्ली खूप जास्त खराब आहे. सर्वांनी मिळून मला ना घराच्या बाहेर काढलेला आहे. काय काय सांगतेस काय? हो, आता असं ह्या दोघींचं इकडचं तिकडचं थोडंफार चौकशी करणं, एकमेकींशी गप्पा गोष्टी ह्या बोलणं दोघींचेही सुरू असतं. आता त्याच वेळेला बरीच रात्र झालेली असती. जेवण सगळं काही आठवून झाल्यानंतर सायली आणि कल्पना ह्या दरवाजापाशी येतात. आता दोघीजणी दरवाजापाशी आल्यानंतर पाहतात तर काय लगेचच आता इकडे प्रिया अशी फोनवर बोलत असते आणि अगदी निवांत असते. कल्पना म्हणत असते, बघितलंस सायली, हिला ना कसल्या गोष्टीचा आणि कसलाच गम नाहीये. खरंच ना, हिचं काय करावं आणि काय नाही ना, तेच काही समजत नाहीये. बघितलंस कशी गप्पा मारते, पण आताही एवढ्या उशिरा फोनवर कोणाशी बरं बोलत असेल ते कळत नाही. त्याच वेळेला कल्पना म्हणत असते, आता मी ना आतमध्ये जाते, कारण मला ना खूप झोप आली. सायली, व्यवस्थित दार खिडक्या बंद कर, म्हणजे कसं आहे ना, ही अजिबात इथे यायला नकोय. ही कशी आहे माहिती ना तुला? तेव्हा सायली म्हणत असते, आई, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन शांत झोपा. आता सायली दरवाजा बंद करते आणि आतमध्ये निघणार. तेवढ्यातच आता इकडे नुपूर सायलीला कॉल करत असते, जेणेकरून हा सर्व घडलेला प्रकार तिनं सायलीच्या लगेचच कानावर तिला घालायचा असतो. आता कल्पना तर निघून जाते. मग आता सायली विचार करते, एवढ्या रात्रीच्या नुपूरने का बरं कॉल केला असेल, म्हणून ती लगेच म्हणत असते, काय झालं नुपूर, एवढ्या उशिरा का बरं फोन केलायस? तेव्हा नुपूर म्हणत असते, कारण अगदीच तशी महत्वाची गोष्ट आहे आणि मला काही तुला सांगितल्याशिवाय राहावलंच नाही आणि म्हणूनच मी तुला कॉल केलाय. आता काय झालं असं विचारल्याबरोबर नुपूर म्हणत असते, अगं प्रियाच्या आत्ताच मीना वहिनीला फोन आला होता. मग काय झालं? हा फोन आल्यानंतर मग जे काही ती फोनवर बोलली त्या काढ्याविषयी असो, त्याचबरोबर पूर्णाच्या तब्येतीविषयी असो, त्याचबरोबर एवढेच नाही तर सायलीला जिन्यावरून ढकलून देण्याबद्दल असो, आणि एवढीच गोष्ट नाही तर इकडे अस्मिताच्या प्रेग्नन्सीबद्दल तिने एक गोष्ट केली होती आणि ती सुद्धा गोष्ट आता इथे तिने सतत सांगितलेली असते. आता इकडे सायली म्हणत असते, काय सांगतेस काय? हो, आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का सायली, ह्या सर्व गोष्टींचा मी एक व्हिडिओ सुद्धा काढून ठेवला आहे. तेव्हा सायली म्हणत असते, नपूर, खरंच आज ना तुझी फार मदत झाली. बर ऐक ना, माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचते, आपण त्याच पद्धतीने आता पुढे करूयात. आता ह्या प्रियाचे हे कटकारस्थान आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप झाल्या. तू एकटी नाहीयेस, आता तुझ्या सोबतीला मी आणखी एकीला घेते. कोण आहे? त्याच वेळेला आता सायली लगेच कॉन्फरन्सला गिरिजाला फोन करत असते आणि गिरिजाला फोन केल्यानंतर गिरिजा म्हणत असते, काय झालं सायली? ताई, एवढ्या रात्रीच फोन केलाय, सगळं काही ठीक आहे ना घरामध्ये? तुझी तब्येत वगैरे? आता सायली म्हणत असते, नाही, कामच तसं महत्वाचं आहे ना, म्हणून तुला एवढ्या उशिरा फोन केला आहे. बोल ना, काय झालेलं आहे? तेव्हा आता लगेच सायली म्हणत असते,
हे बघ, नपूर सुद्धा लाईनवर आहे. तुम्हा दोघींना काय करायचे ते मी डिटेलमध्ये सांगते. आता लगेचच सायलीने जे काही उद्या करायच्या आहेत या सर्व गोष्टी नुपूर आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघींना सुद्धा समजवलेल्या असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, सायलीताई, तू अजिबात काळजी करू नकोस. उद्या आम्ही दोघीजणी वेळेवर पोहोचू आणि त्याचबरोबर एवढी मोठी आणि सिरियस गोष्ट आहे म्हटल्यावर आम्ही सुद्धा तिथे नक्कीच तयारीने शिजव. तू अजिबात काळजी करू नको. त्याच वेळेला सायली म्हणत असते, हो, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तेव्हा गिरिजा म्हणते, मग आता मैत्रिणी एकमेकींच्या कामी येणार नाही तर कोण कामी येणार, आता ती बोलत असते. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते, आता बाद झालं. आता प्रियाचा हा जो काही पापांचा घडा आहे ना, तो भरलाच आहे. आता एक एक करून सर्व पुरावे तिच्या समोर आणायचे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, सायली ताई, तू अजिबात काळजी करू नको. उद्या आम्ही वेळेतच पोहोचू. तर आता नुपूर आणि गिरिजा फोन ठेवतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते. प्रिया आहे त्या ठिकाणी पायरीवरतीच रात्रभर डुलक्या घेतच झोपलेली असते. सूर्योदय होतो आणि सूर्याची कोवळी किरण तिच्या डोळ्यावर पडतात आणि तेव्हा तिला जाग येते. आजूबाजूला पाहते तर काय, अरे बापरे, मी रात्रभर बाहेरच झोपली होती की काय, असं प्रियाला वाटतं. आणि तेव्हा धावतच आता दरवाजाकडे धाव घेत असते, जेणेकरून आता तरी ह्या लोकांचा थोडाफार राग. अगं असं काय करतेस? अगं हा काढा तर रामबाण उपाय आहे ना, आणि जसा तू हा काढा पूर्ण आजीला दिला होतास ना, तसाच आम्ही तो काढा इथे तुला दिला आहे. काय बरोबर ना नपूर? त्याच वेळेला प्रिया म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, मी कसला काढा इथे पूर्णाजीला दिला होता आणि तुम्ही कसला काढा मला देताय? अगं असं काय करतेस? तू पूर्णाजीला काढा दिला होतास ना, आणि ह्या काढ्यामध्ये जे तू टाकलं होतस ना, तेच आम्ही टाकले. बघ, मी तुला सांगते, लवंग, काळी मिरी, दालचिनी, आलं, तुळशीची पानं आणि पाणी आणि आणखी तू ज्या काही 1-2 वस्तू टाकल्या होत्यास ना, त्याच वस्तू मी या काड्यामध्ये टाकल्यात. आता प्रियाची बोलती बंद. द्रद्रून घाम सुटतोय, पूर्ण थंड पडती, म्हणजे काही विचारू नका. आता इकडे अर्जुन हसतस्त सायली हसतसते आणि तेव्हा प्रिया म्हणत असते, काय केल तुम्ही? हे का केलं? तसं का वागलात तसा? आणि तुम्ही मला हा काढा का बरं देताय? का बरं देताय? का मला तुम्ही माझ्यासोबत असं वागलात? आणि त्यावेळेला नप म्हणत असते, अगं असं काय करतेस? तो काढा चांगला नव्हता का जो तू पूर्णा आजीला बनवून दिला होतास? तो जसा तू तो पूर्णा आजीला काढा बनवून दिला होतास ना, तसाच मी आता तर तुला बनवून दिलाय ना. मग त्यात काय एवढं? जशा पूर्णा आजी ठणठणीत ब्या होणार होत्या ना, तशीच आता तू सुद्धा बरी होणार आहेस. मग यात वेगळं असं काय आहे? बरं, काही वेगळं नाहीये. आणि तू एवढी कशाला बरं काळजी करतेस? हे बघ, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. आता मात्र इकडे प्रियाची चांगली सटकलेली असते. तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता नक्कीच काहीतरी होत्य. त्याच वेळेला आता पूर्णाजला कसला काढा दिला होता असा सर्वांना प्रश्न पडतो. अर्जुनला तर राग येतो. राग असा रागाने बघत असतो तो प्रियाकडे. कारण आता इकडे नुपूर म्हणत असते, कारण तू पूर्णाला जो काढा दिला होतास ना, त्या काढ्याने स्मरणशक्ती कमी होते. जो माणूस थोडा आजारी आहे तो अजूनच आजारी पडू लागतो. आणि तोच काढा तू पूर्णाला दिलायस का? केलंस? असं नाही, मी असलं काही केलेलं नाही. मी असं काही नाही केलेलं. नुपूर म्हणते, काय नाही केलंस असतो? गिरिजा म्हणत असते, आमच्याकडे सगळा पुरावा आहे. आमच्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे. जे तू रात्री मीना वहिनीसोबत बोलत होतीस ना फोनवर, त्याचा आम्ही व्हिडिओ शूट केला आहे. आणि तू पूर्णा आजीच्या जीवावर उठलीस. त्याच वेळेला आता कल्पनाला राग येतो. कल्पनाम हाणत असते, काय तन्वी, अगं तू डोक्यावर पडली आहेस का? आणि का असं केलेस? अगं पूर्णा आजींनी तर तुला किती जीव लावलाय. आता लगेचच नुपूर तो व्हिडिओ घेते आणि व्हिडिओ घेऊन इथे सर्वांना दाखवत असते. ज्या व्हिडिओमध्ये प्रिया स्पष्टपणे म्हणत असते, त्या म्हातारडीला
त्या म्हातारीला ना मी असा काढा दिला होता ना, त्या काढ्यामुळे ती म्हातारी कधीच उठली नसती. ती थेरडी आणि आजारी होती. अजूनच मी तिला आजारी पाडण्याचा प्रयत्न करत होते, पण ती सायली मांजरमध्येच आली. आणि त्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला. ह्या काड्यामुळे ना स्मरणशक्ती गायब होती, नाहीशी होती. आता हे सगळं काही तिने व्हिडिओमध्ये बोललेली असते आणि ते व्हिडिओमधलं सर्वांनी ऐकलेलं असतं. आता ह्या सर्व गोष्टी सर्वांनी ऐकल्यामुळे आता अजूनच प्रियाचा सर्वांना राग येऊ लागतो. आता इकडे लगेचच प्रिया सर्वांसमोर हात जोडत असते. आता अश्विन म्हणत असतो, अगं असली कसली आहेस तू? एकतर बायको म्हणून मला एवढा त्रास दिलायस तू आणि माझ्या आजीच्या जीवावर उठलीस तू. तुझी हिंमत कशी झाली का अशी वागलीयस तू? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. प्रिया म्हणत असते नाही नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आता तर मी तुला सोडणारच नाहीये. तुला तुझ्या या सगळ्या कर्मांची शिक्षा मिळालीच पाहिजे. पण त्याच वेळेला नपूर आणि गिरिजा तिच्याकडे धावतात. नपूर आणि गिरिजा तिच्याकडे धावल्याबरोबर आता गिरिजा एका कानाखाली मारते तर नुपूर दुसऱ्या कानाखाली मारते. आणि तेव्हा मात्र त्या म्हणत असतात, अगं पूर्ण आजींसारख्या प्रेमळ आणि तुझ्यावर विश्वास ठेवून तुला जीव लावणाऱ्या आजींच्या जीवावर तू उठलीस का केलंस? असं बोल ना का केलंस असं? त्याच वेळेला आता प्रिया पुन्हा म्हणत असते, नाही तुम्ही सर्वजण खोट बोलताय. अश्विन ह्या दोघीवरती अजिबात वास ठेवू नको. त्याच वेळेला कल्पना म्हणत असते, अगं पूर्णाजींनी आमच्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवला का? तर तू प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून. अगं तुझे लाड केले, पण तूच त्यांच्या जीवावर उठली आहेस का असं केलेस? त्याच वेळेला आता इकडे प्रिया पुन्हा तिचं नवीन शस्त्र काढते. आता तिचं नवीन शस्त्र म्हणजे काय? तर आता बहुतेक प्रेक्षकांनो ह्या काड्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे त्यांनी आता सांगितले, पण आपल्याला माहिती नाही हा कारण कसं. एखाद्याची मनस्थिती जर बदलली ना तर ती मनस्थिती ती त्या पद्धतीने तयार झाल. यावर माणूस तसाच फील करून घेत असतो. बहुतेक प्रियाच असंच होत. आता बघूया पुढे. आता प्रियाना हात जोडत असते आणि म्हणत असते, अश्विन अश्विन प्लीज मला वाचव रे. मला गोरगरल्यासारखं होत्या. माझ्या डोळ्यावरन अंधुरी येती. अंधुरी प्लीज प्लीज मला वाचव रे. प्लीज मला वाचव रे बाबा. प्लीज मला वाचवाना. अश्विन तुझ्याच औषधाने मी ब्री होणार आहे रे. अश्विन असं जाऊ नको सोडून. सायली प्लीज आई आई प्लीज मी तुझ्या पाया पडते. आई प्लीज ग मला वाचवना. मला कसं होत्य, मला कसं तरी होत्ये. आणि अश्विन तू त्या व्हिडिओवर लक्ष ठेवू नकोस. अरे आता यायचा जमाना आहे आणि यायचा जमाना असल्याकारणाने मला एक गोष्ट सांग, इथे काय होणार आहे मला सांग ब्र. तू हा व्हिडिओ एडिट सुद्धा केलेला असू शकतो ना? प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका. अश्विन प्लीज प्लीज अश्विन प्लीज रे मला तुझा औषध दे. आता इकडे ती बोलत असते, खरंच ड्रामा क्वीन आहे बरं का ही, एक नंबरची. आता आपण पाहतो प्रिया जी आहे ना ती आता इकडे अश्विनला गयाव्या करत असते. अश्विनला गयाव्या करून आता ती त्याच्या पाठीपाठी जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि त्याला हाक मारत असते, अश्विन अश्विन प्लीज अश्विन प्लीज थांब ना रे. अश्विन हे बघ मी तुझी बायको आहे ना रे. अश्विन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. याच वेळेला अश्विन म्हणत असतो, मम्मा आणि अस्मिता ताई हिला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर कर. मला हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये. असं म्हटल्याबरोबर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तरीसुद्धा पुन्हा तिचे प्रयत्न सुरूच असतात. ती म्हणत असते, अश्विन तू यांच्यावर नको विश्वास ठेवू. अरे ह्या सायलीच्या मैत्रिणी आणि ह्या तिघींनी मिळून हे सगळं काही केलेय. आता सायली पुन्हा ह्या दोघींजवळ जाते आणि सायली हळूच खुणावत असते. ती म्हणत असते, आता इथून पुढे काय करायचे ही गोष्ट तुम्हाला माहिती ना? तेव्हा गिरिजा आणि नुपूर म्हणत असतात, हो तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत. आता प्रिया हळूहळू त्या जिन्यांच्या पाया चढत असते आणि अश्विनकडे जाते. अश्विन म्हणत असतो, प्रिया तिथेच थांब. मला
तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. तू तिथेच थांब. तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम करून मी खूप खूप मोठी चूक केली. तू माझी बायको आहेस म्हणून कसलाही फायदा तू घ्यायचा नाहीयेस. तू माझ्या आजीच्या जीवावर उठली आहेस. अगं, तू अशी कशी वागू शकतेस तेच मला कळत नाही. आता प्रिया हात जोडून त्याच्याकडे गयाव्या करत असते आणि म्हणत असते, हे बघ अश्विन. अश्विन, तू माझा नवरा आहेस. मला औषध दे प्लीज अश्विन. मला काहीतरी होईन रे. पण आता सायली तिथे जाते आणि सायली तिथे गेल्याबरोबर आता सायली प्रियाला जोरातच जिन्यावरून धक्का देत असते. आता प्रियाला जोरात धक्का दिल्याबरोबर प्रिया मात्र इथे त्या पायांवरून खाली घरंगळत जात असते. आता सायली असं काहीच करेल किंवा सायलीने असं प्रियाला धक्का देऊन खाली पाडले ही गोष्ट मात्र सगळ्यांसाठीच अशॉकिंग असते. अर्जुन अश्विन हे आवासून बघत असतात. त्याचबरोबर इकडे कल्पना अस्मिता प्रतापराव यांना सुद्धा धक्का बसतो. पण प्रियाचं इकडे कपाळ मोक्ष होण्याआधीच नुपूर आणि गिरिजा ह्या दोघींनी सुद्धा तिला पडण्यापासून वाचवलेलं असत. नुपूर म्हणत असते, अगं आत्ता तुझं कपाळ मोक्ष होतं राहिले नाही तर तुझं काही खरं नव्हतं बर का. प्रिया पकडलं म्हणून तू वाचलेली आहेस. त्याच वेळेला आता इकडे प्रिया पुन्हा उठून उभी राहते आणि म्हणत असते, आई बाबा बघितलं ना तुम्ही, हे खरे सायलीचे रंग आहे. ही ख्या सायलीचा स्वभाव आहे. तुम्ही आता बघितलं ना तिने मला जिन्यावरून ढकलून दिलीय. त्याच वेळेला आता सायली पुन्हा पुढे येते आणि म्हणत असते, हो का प्रिया, मी तुला तसंच ढकलून दिलीय ना जसं तू मला जिन्यावरून ढकलून दिलं होतस काय हो. कारण आतापर्यंत ती गोष्ट मी ह्यांना सुद्धा कधी सांगितली नाही की तू मला जिन्यावरून ढकलून दिलस म्हणून. आतापर्यंत मी तुला वाचवत राहिले आणि सगळ्यांना हेच सांगत राहिले की मीच जिन्यावरून पडले आणि माझाच तोल गेला म्हणून. आता जेव्हा सायली हे सगळं सांगते तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. कारण काही लास्टच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं, सायली जेव्हा जिन्यावरून पडली होती त्यावेळेस खूप तिच्या डोक्याला मार लागला होता. रक्तस्राव झाला होता. तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं. प्रतिमाने रक्त दिलं होतं. या काही बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या आणि त्या सायलीने इथे पुन्हा रिक्रिएट केलेल्या आहेत प्रियाबरोबर. आणि तेव्हा सगळं काही आता इकडे अर्जुनला आठवत सायली सर्वांना सांगते आणि सायली पुन्हा एकदा म्हणत असते त्याच पद्धतीने ना. ज्या आता तर सुरुवात आहे. अजून तिला पुढे खूप खूप काही भोगायचे, खूप काही सहन करायचे. अजून तर घरच्यांना माहीतच नाहीये ही खरी तन्वी नाहीये, ही प्रियाच आहे. म्हणून मग तेव्हा काय होणार आहे असं सायली अर्जुनला म्हणत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.